Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture we are going to start new poem. Poem number 2.3. The name of the poem is The Inchcape Rock. विद्यार्थिनींनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण एका नवीन पोएमला सुरुवात करत आहोत. पोएमचं नाव आहे द इंचकेप रॉक. First of all, we are going to discuss the information about poet. The name of the poet is Robert Southey, who was born in 1774 and died on 1843. He was born in Bristol, in England. He was the son of a draper. Here the word draper means person who sells cloth, म्हणजे कपडे विकणारा. He was completed his education at Westminster School and college level education was completed in a Balliol College in Oxford. विद्यार्थिनींनो, आजच्या या पोएमचे जे कवी आहेत त्यांचं नाव आहे रॉबर्ट साऊदी. त्यांचा जन्म इंग्लंड येथील ब्रिस्टॉल या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील ॲज अ ड्रॅपर म्हणून जॉब करत होते. ड्रॅपर म्हणजे कपडे विकणारा. त्यांचं स्कूल लेवलचं जे शिक्षण आहे ते वेस्टमिनिस्टर स्कूल या ठिकाणी पूर्ण झालं होतं आणि कॉलेज लेवलचं जे शिक्षण आहे ते बॅलियल कॉलेज ऑक्सफोर्ड या शहरातील या ठिकाणी झालेलं होतं. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. Here the word laureate. Laureate means a very famous poet. So he was a very famous poet in the period of 1813 to 1843 in England. इंग्लंड येथील ते प्रसिद्ध राजकवी म्हणून 1813 ते 1843 या पिरियडमध्ये ते प्रसिद्ध असे राजकवी म्हणून ओळखले जातात. हिज फेमस पोएम्स आर लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेंचम, बिशप हॅटो, द इंचकेप रॉक. सो दीज आर द व्हेरी फेमस अँड पॉप्युलर पोएम्स अमंग द स्कूल चिल्ड्रन्स. साधारणतः त्यांच्या अनेक पोएम्स ह्या स्कूल चिल्ड्रन्स लेवलवरती खूप प्रसिद्ध पोएम्स आहेत. Here let us discuss the background information about poem. The Inchcape Rock is a ballad, a song that tells a story in a dramatic, funny or romantic manner. Here the word ballad. Ballad means a song that tells the story in a dramatic way or funny or romantic way. So these poems is consist of stanzas of curtains, 4 lines. Here our poems, The Inchcape Rock, हे काय एक बॅलड आहे. बॅलड म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला पोवाडा म्हणू शकतो. बॅलड म्हणजे काय? इट इज अ सॉंग्स दॅट टेल्स द स्टोरी इन अ ड्रॅमॅटिक वे. साधारणतः नाट्यमय रूपामध्ये एखादी कविता सांगणे, एखादी लाँग नॅरेटिव्ह पोएम, खूप लांब अशी असणारी, खूप स्टांजा असलेली पोएम म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला बॅलड. सो ईच अँड एव्हरी स्टांजा ऑफ दिस पोएम्स इट कंटेन्स 4 लाईन्स. प्रत्येक स्टांजा हा काय आहे? 4 लाईन्सचा आहे. सो this poem, it is the story of the 14th century's attempt by the Abbot of Aberbrothock to install a warning bell. साधारणतः ही 14व्या दशकातली स्टोरी आहे. हू द पर्सन, द अबॉट ऑफ Aberbrothock. हिअर द वर्ड अबॉट मीन्स अ प्रिस्ट और मॉन्क, म्हणजे आपण काय म्हणतो एखादा धर्मगुरू, दॅट इज कॉल्ड अबॉट ऑफ Aberbrothock who set up or install a warning bell on a Inchcape which helps to the sailors or mariners away from the dangerous situation. साधारणतः ॲबट ऑफ Aberbrothock यांनी एका इंचकेपवरती एक वॉर्निंग बेल बसवलेली होती. ती एक सेलरसाठी किंवा जे खलाशी आहेत, समुद्र खलाशी आहेत, त्यांच्यासाठी ती एक वॉर्निंग बेल होती. सो दिस इज द डेंजरस सिच्युएशन, सो वॉर्निंग साऊंड. साधारणतः ही वॉर्निंग बेल होती की साधारणतः खलाशांनी समोर एक डेंजरस सिच्युएशन आहे ह्यासाठी ती वॉर्निंग बेल सेट केली होती. Here the Inchcape means a notorious sandstone reef about 11 miles, it means 18 kilometers of the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. Here the Inchcape means a notorious sandstone reef. म्हणजेच काय? नोटोरियस म्हणजे काय? खूप कमी प्रसिद्ध असलेली, लोकांना माहीत नसलेली एक सँडस्टोन रीफ आहे. म्हणजेच सँडस्टोन रीफ म्हणजे काय? तर पाण्याच्या खाली असणारी एक खडकांची रांग. इट्स स्प्रेड इन 11 miles, इट मीन्स 18 किलोमीटर फ्रॉम ईस्ट कोस्ट ऑफ अँगस. आता अँगस या समुद्रकिनाऱ्यापासून, स्कॉटलंड येथील अँगस जो समुद्रकिनारा आहे त्याच समुद्रकिनाऱ्यापासून साधारणतः 18 किलोमीटर अंतरावर साधारणतः असलेली ही खडकांची रांग, पाण्याखाली असलेली खडकांची रांग
ती होती. सो दॅट्स वाय सो दिस इज द डेंजरस सिच्युएशन फॉर द ऑल द सेलर्स हू सेल्स ऑन दॅट सी. So this is the warning bell who set the abbot of Aberbrothock to away from the dangerous situation for the all the सेलर्स. साधारणतः सगळ्या सेलर्ससाठी ही एक वॉर्निंग बेल तिथं बसवली होती, कारण त्या एक बऱ्याच सेलर्सचा तिथं काय झालेला जो ॲक्सिडेंट झाला असल्यामुळं ही ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी ती वॉर्निंग बेल तिथं सेट केलेली होती. Here the Saudi who was inspired by the legendary story of a pirate. Here the word pirate means a person who attacks and robs ship at a sea. म्हणजेच काय आपण म्हणतो समुद्र लुटारू. Who removed the bell whose name was Sir Ralph the Rower on the Inchcape Rock placed by the abbot of Aberbrothock. साधारणतः ही जी लिजेंडरी स्टोरी आहे, टीम जे साऊदी आहेत यांना जी इन्स्पायर्ड झालेली जी स्टोरी आहे ती एका पायरेट व्यक्तीची आहे. हा जो पायरेट म्हणजे काय समुद्र लुटारो, हा जो त्याचं नाव आहे सर राल्फ द रोहर. याने जी ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी जी बसवलेली जी इंचकेप बेल आहे, ते इंचकेप रॉकवरती बसवलेली जी वॉर्निंग बेल आहे ती तो काय करतो, कट करतो. सो दिस इज द स्टोरी अबाउट सर राल्फ द रोहर हू रिमूव्ह द बेल हू प्लेस बाय द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक. साधारणतः ही स्टोरी आपली जी पोएममध्ये जी स्टोरी आहे ते ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी जी बसवलेली जी इंचकेप बेल आहे त्या रॉकवरती बसवलेली ती सर राल्फ द रोहर कशी रिमूव्ह करतात याबद्दल आहे. द पोएम गिव्स अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ अ ड्यू पनिशमेंट. ह्या पोएममधून आपल्याला एक मेसेज क्रिएट होतो की जर एखादा व्यक्ती काही वाईट कृत्य करत असेल किंवा त्याच्या आयुष्यामध्ये तो जर वाईट करत असेल तर त्याला पनिशमेंट मिळाल्याशिवाय राहत नाही. So look at the stanza number first. First of all, I will read those lines of the stanza. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motions. Her keel was steady in the ocean. Here the word stir. Stir means movement. Sails means it is kind of a cloth which attach on the ships. And the keel means a थिंग्स विच सपोर्ट द शिप्स. इट मीन्स अँकर. म्हणजे एक शिपला जो बॅलन्स करण्यासाठी जे आपण अँकर बसवतो खाली त्या शिपच्या तळासाठी, दॅट इज कॉल्ड किल. सो द मिनिंग ऑफ द फर्स्ट स्टांजा इज द पोएट हू टेलिंग अस दॅट देर वॉज नो एनी मुवमेंट ऑर मोशन इन द एअर ॲज वेल ॲज इन द सी. साधारणतः समुद्र एकदम शांत होता. देर इज नो मुवमेंट ऑर मोशन इन द सी अँड ऑल्सो एअर. समुद्रामध्ये सुद्धा पाणी एकदम शांत होतं आणि वाऱ्यांची हालचालसुद्धा एकदम शांत होती. इट वॉज व्हेरी काम ॲटमॉस्फिअर. म्हणजे एकदम शांत वातावरण तिथं निर्माण झालेलं होतं. द पीस ऑफ अ क्लोथ अटॅच टू द शिप, इट मीन्स सेल्स, वॉज व्हेरी स्टेडी. साधारणतः ते शिपला जे लावलेलं क्लोथ आहे ते सुद्धा एकदम स्टेडी, इट डज नॉट मूव. साधारणतः त्याची पण मुवमेंट अजिबात कसलीही नव्हती. अँड द किल, द अँकर ऑफ द शिप वॉज बॅलन्स अँड स्टेबल इन द ओशन. साधारणतः जे किल बसवलेलं आहे समुद्र त्या शिपच्या खाली ते पण इट टेकन अ वेल बॅलन्स. कारण मुवमेंट नसल्यामुळं त्याचा पण शिपचा बॅलन्स पण एकदम शांत होता. इट बिकम्स व्हेरी स्टेडी. साधारणतः शिप पण एकदम स्टेडीली काय करत होते, मुवमेंट करत होते. सो लुक ॲट द सेकंड स्टांजा. विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. Here, in the stanza number 2, the poet says that the waves of the oceans were flowing silently. साधारणतः समुद्राच्या ज्या लाटा आहेत ते एकदम सायलेंटली काय करत होत्या, मुव्हिंग करत होत्या. बिकॉज देर इज नो मुवमेंट इन द एअर. कारण हवेमध्येच कसली हालचाल नसल्यामुळं त्या समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्यामध्ये पण कसली हालचाल नव्हती. विदाउट मेकिंग एनी शॉकिंग ऑर डेंजरस साऊंड, कसलाही डेंजरस साऊंड न क्रिएट करता त्या समुद्राच्या लाटा एकदम शांतपणे कमी मुवमेंटमध्ये त्या काय करत होत्या, त्यांचा हालचाल होती. सो द मुवमेंट ऑफ द वेव्स वॉज सो स्लो अँड स्टेडी. कारण ह्या ज्या लाटांचा जो मुवमेंट होती ती एकदम स्लो आणि स्टेडी असल्यामुळं दॅट कुड नॉट मूव द रिंग ऑफ द इंचकेप बेल. त्यामुळं जी इंचकेप बेल बसवलेली होती ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी, त्या इंचकेप बेलचा आवाज ऐकायला येत नव्हता. कारण त्या लाटांची हालचालच खूप कमी असल्यामुळं
त्यामुळे त्या जी बेलचा आवाज आहे, जी बेल सेट केली होती, त्या बेलचा आवाजसुद्धा येत नव्हता. Then in the stanza number 3rd, the abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock, on a buoy. In the storm it floated and swung, and over the waves its warning rung. Here, abbot, the meaning of the, we already discussed the meaning of the abbot. Abbot means priest, a head of abbey of monk. Abbey means it is a place who live in that live the priest in that place, that is means abbey. Abbey म्हणजे आपण त्याला मराठीत आपण म्हणू शकतो मठ, ज्या ठिकाणी असे प्रिस्ट किंवा जे धर्मगुरू आहेत ते राहण्याची ते ठिकाण असतं, त्याला काय म्हणतो ॲबे. Then second, the difficult word is buoy. Buoy means a floating object, anchor in the sea to mark a dangerous place. साधारणतः एक तरंगणारी वस्तू, समुद्र पाण्यावरती तरंगणारी जी वस्तू, त्याला ती जी बेल आहे ती अटॅच केलेली होती. So the description of the third stanza is the poet who talks about the history of the bell. ह्या थर्ड स्टांजामध्ये पोएटने त्या बेलची हिस्ट्री आपल्याला सांगितलेली आहे. This Inchcape bell was placed by a nobleman or the head of abbey whose name was Abbot of Aberbrothock. साधारणतः ही जी इंचकेप बेल ही बसवलेली व्यक्ती जो आहे, तो नोबल व्यक्ती, जो महान व्यक्ती कोण आहे, तर द हेड ऑफ ॲबे, तो त्या मठाधिपती जो आहे त्याचं नाव आहे Abbot of Aberbrothock, who placed the bell on that dangerous Inchcape rock to save the sailors' life and their ships from the accident. साधारणतः ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक यांनी ह्या डेंजरस इंचकेप रॉकवरती, म्हणजे जी खडकांची रांग जी पाण्याखाली पसरलेली होती, ज्यालाच आपण इंचकेप रॉक म्हणतो, त्या इंचकेप रॉकवरती त्यांनी काय बसवली होती, हू सेटअप द इंचकेप बेल ऑन दॅट इंचकेप रॉक टू सेव्ह द लाईव्स ऑफ द सेलर्स अँड देअर शिप्स. साधारणतः ह्या खलाशांची, समुद्र जे खलाशी आहेत त्यांची लाईफ त्या ॲक्सिडेंटपासून, त्यांना डेंजरस लाईफपासून वाचवण्यासाठी त्यांनी ही बेल तिथं सेट केलेली होती. द बेल वॉज अटॅच विथ अ बुई. ही जी बेल कशाने अटॅच केली होती, ते एका बुई. बुई म्हणजेच काय, अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट लाईक अ बलून इन द सी. साधारणतः एक तरंगणारी वस्तू, त्या तरंगणाऱ्या वस्तूला त्यांनी काय केली होती, ती बेल अटॅच केली होती. सो इट इज द मार्क ऑफ अ डेंजरस प्लेस. साधारणतः हे बलून, हे जी बसवलेली बेल आहे ती सगळ्यांना एक मार्किंग एरिया होता की ते इट इज अ डेंजरस प्लेस, हिअर इज द डेंजरस प्लेस. सो ऑल द मेरिनर्स हू हिअर द रिंग ऑफ दॅट बेल, देन दे नोईंग दॅट देर इज अ डेंजरस सिच्युएशन इन फ्रंट ऑफ देम. साधारणतः खलाशांसाठी ती एक वॉर्निंग बेल होती की समोर येणारी पुढं काय आहे तर एखादी डेंजरस सिच्युएशन आहे, त्यामुळे ही बेल वाजत आहे असं त्यांच्यासाठी ती बेल होती. ॲज पर द मुवमेंट ऑफ द वेव्स द बेल वॉज क्रिएटिंग अ वॉर्निंग साऊंड. साधारणतः ज्यावेळेस समुद्राच्या लाटा ज्यावेळेस त्या मुवमेंट करतात, त्या मुवमेंटमुळं ती जी बेल, त्या बेलचा आवाज येत असायचा, आणि त्या बेलच्या आवाजामुळं दिस इज द वॉर्निंग साऊंड टू द सेलर्स टू मूव देअर शिप्स फ्रॉम दिस डेंजरस सिच्युएशन. ह्या डेंजरस सिच्युएशनपासून त्यांना त्यांच्या शिपचा मार्ग बदलण्यासाठी ही वॉर्निंग बेल तिथं सेट केलेली होती. देन इन द फोर्थ स्टांजा, वेन द रॉक वॉज हाईड बाय द सर्जेस स्वेल द मॅरिनर्स हर्ड वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द पॅरलस रॉक अँड ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक. हिअर द सर्जेस स्वेल मीन्स सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. साधारणतः सर्जेसवेल म्हणजे काय, अचानक समुद्रातल्या पाण्याची पातळी वाढणे, दॅट इज कॉल्ड सर्जेसवेल. अँड द सेकंड वर्ड डेंजर, पॅरलस. पॅरलस मीन्स अ डेंजरस. अँड द लास्ट डिफिकल्ट वर्ड इज ब्लेस्ड. इट इज द ओल्ड इंग्लिश वर्ड. देन वी डिस्क्राईब दिस वर्ड लाईक अ ब्लेस. आता आपण त्या ब्लेसच्या शब्दाला आपण साधारणतः ब्लेस असा वर्ड वापरतो, म्हणजेच आशीर्वाद. Here the description of the fourth stanza is, when the rock was hid by the surges well, it means the Inchcape, the sudden and great rise on the level of the sea was hiding the rock in underwater. ज्यावेळेस समुद्राची जी पाण्याची पातळी वाढल्यानंतरनं जी रॉक लाईन आहे, जी इंचकेप रॉक लाईन आहे, इट हायडिंग द अंडर वॉटर. साधारणतः पाण्याच्या खाली ती काय पूर्णपणे ती जी
रॉक लाईन आहे ती पूर्णपणे त्या पाण्याखाली पूर्णपणे हाईड होते. बट ड्यू टू द साऊंड ऑफ अ इंचकेप बेल द सेलर्स बिकम अवेअर अबाउट अ डेंजरस सिच्युएशन. त्या जे इंचकेप बेल आहे त्या इंचकेप बेलच्या साऊंडच्या आवाजामुळं देन सेलर दे अवेअर अँड देन दे मूव देअर शिप्स ॲट अनादर वे. साधारणतः त्या बेलच्या आवाजामुळं ते शिप्स जे मॅरिनर्स आहेत ते काय करत होते, जे खलाशी आहेत ते त्यांच्या शिपचं जे मुवमेंट आहे त्यांची दिशा ते बदलत होते. सो ॲज द बेल वॉज सेटल बाय द ॲबट ऑफ एब्रोथॉक, सो द मॅरिनर्स हू थँक अँड ब्लेस हिम फॉर हिज नोबल वर्क. कारण ह्या ॲबट ऑफ एब्रोथॉक यांनी ही जी बेल बसवल्यामुळं सगळे ऑल द मॅरिनर्स, ऑल द सेलर्स हू थँक टू हिम अँड ब्लेस टू हिम फॉर हिज नोबल वर्क, त्यांच्या ह्या महान कामामुळं ॲबरब्रथॉक यांच्या ह्या महान कामामुळं हे जे सगळे खलाशी आहेत ते त्यांना थँक्स म्हणजे अनेक आशीर्वाद देत असायचे. बिकॉज इट सेव्स सो दिस वर्क ऑफ ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक हू सेव्स द मेनी सेलर्स लाईफ. अनेक लोकांची त्यांनी काय केली होती ह्या बेलमुळं त्यांनी काय केली होती लाईफ त्यांची सेव्ह केलेली होती. सो हिअर we have stopped our today's lecture. So remaining stanzas of the poem we will discuss in a next lecture. साधारणतः आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये 4 स्टांजा डिस्कशन करणार आहोत. राहिलेले जे स्टांजाज आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.